जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी YouTube चॅनलवर दररोजप्रमाणे आजही आपण 11 वाजताच्या लेक्चरला जॉईन झालेलो आहोत. लेक्चर सुरू करण्याच्या आधी लेक्चरला लाईक करून घ्या. आजचं आपलं 45वं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण सध्या बुद्धिमत्ता या विषयातले 2024च्या पेपरमध्ये PYQ पाहत आहोत, पण टॉपिक नुसार. बरोबर आहे. आजचा आपला टॉपिक आहे वर्गीकरण. तर वर्गीकरण या टॉपिकवर आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर या टॉपिकवर जवळजवळ 70 ते 75 प्रश्न आले होते आपल्या गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे आपण जर पाहिलं संख्या मालिका, वर्णमालिका, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, समान संबंध भलेही आपल्याला किचकट वाटतं किंवा कधीतरी बोरिंग वाटतं किंवा कधीतरी खूप सोपं वाटतं, पण याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. त्यामुळे हे टॉप 5 टॉपिक तर आहेच. बाकी तुम्ही सगळ्यात जास्त फोकस करता ते म्हणजे दिनदर्शिका, दिशाज्ञान, घड्याळ, नातेसंबंध, त्यावर सुद्धा आहेतच प्रश्न, पण त्यापेक्षाही जास्त प्रश्न या 5 टॉपिकवर आहेत, जो आपल्या बुद्धिमत्ताचा बेस आहे. यांच्यातले प्रश्न एकमेकांमध्ये मिक्स असतात बरेच वेळा. वर्गीकरण, ज्याला बहुतेक जण विसंगत घटक ओळखा असं पण म्हणतात. मग त्यामध्ये विसंगत घटक ओळखा शब्द, विसंगत घटक ओळखा अक्षर, विसंगत घटक ओळखा अंक, असे 3 टाइप पडतात. अंकांमध्ये 4 पैकी 1 वेगळं असेल, शब्दांमध्ये 4 शब्दांपैकी 1 शब्द वेगळा असेल आणि अक्षरांमध्ये 4 पर्यायामध्ये सगळे वर्ण दिले जातील, त्यापैकी 1 पर्याय वेगळा असेल. ठीक आहे. तर हेच आहे आपले विसंगत म्हणजेच वर्गीकरणाचे काही प्रश्न आपण आज पाहणार आहोत. पण त्याआधी सेशनला पटकन लाईक आणि शेअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी आज प्रश्नांना करतेय सुरुवात. जिथे जिथे स्पष्टीकरणाची गरज असेल तिथे तिथे मी तुम्हाला स्पष्टीकरण लिहून दे. जिथे जिथे स्पष्टीकरण नसेल तिथे मी तुम्हाला एका वाक्यात उत्तर देऊन पुढच्या प्रश्नावर घेऊयात. कदाचित आजचं लेक्चर लवकर संपेल. 20च्या पेक्षा जास्त प्रश्न आणलेत, मे बी 30 प्रश्न तरी असतीलच. म्हटलं 30 मिनिटाचं सेशन होईल का, पण एका मिनिटाला एक प्रश्न काही घ्यायला लागत नाही. हे फटाफट होतात प्रश्न. मग बघूयात किती मिनिटांमध्ये आजचं लेक्चर संपत आहे ते. करूयात. बघूयात आजचा प्रश्न. केलं लाईक? आजचा पहिला प्रश्न पाहूयात. विसंगत घटक ओळखा. 24, 21, 44, 22, 62, 23, 84, 24. आता जर तुम्ही पाहिलं 21 आणि 24 मध्ये 22 दुने 44 होतात, 23 दुने 46 होतील, 24 दुने 48 होणार, 21 दुने 42 होणार. बरोबर आहे? बरं, तुम्ही सांगा अजून लॉजिक लागतंय का? 12 दुने 24 होणार, 32 दुने 64 होणार, जर असं केलं तर 42 दुने 84 होणार. आता यामध्ये लॉजिक काय? पहिलाच प्रश्न थोडासा वेगळा आहे. 24, 21, 44, 22, 62, 23 आणि 84, 24. 4 आणि 2 6. इथे लिहिते. 2 आणि 1 3. 4 आणि 4 8. 2 आणि 2 4. 6 आणि 2 8. 3 आणि 2 5. 8 आणि 4 12. 4 आणि 2 6. 6 दुने 12. 4 दुने 8. 3 दुने 6. दुप्पट दुप्पट आहे. बरोबर आहे. पण इथे 5 दुने 10 पाहिजे होतं, म्हणजे विसंगत झालं. अजून एक लॉजिक तुम्ही लावू शकता. 21 म्हणजे 12. 12 दुने 24. 22 दुने 44. 32 दुने 64 पाहिजे होतं, इथे 42 दुने 84 होतं, जर त्यांची जागांची आपण अदलाबदल केली तर. ठीक आहे. मग म्हणून उत्तर काय झालं विसंगत? 32 आणि 23. पर्याय क्रमांक तिसरा झाला विसंगत, म्हणजे सी. बाकींमध्ये आपण काय केलं? दोघांची बेरीज. 4 आणि 2 6. 2 आणि 1 3. 3 दुने 6 झाले. 4 4 8. 2 2 4. 4 दुने 8 झालं. 8 4 12. 4 2 6. 6 दुने 12 झालं. इथे ते लॉजिक बसलं नाही, म्हणून ते विसंगत झालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा.
खाली दिलेल्या संख्या संचांमधील विसंगत संख्या ओळखा. ऑप्शन आहे 64, 216, 346 आणि 8. आता 64 काय आहे? 8चा वर्ग आहे, पण 216 घन दिसतोय, 346 तर काहीच नाही, 8 पण घनच दिसतोय आपल्याला. याचा अर्थ 64 हा 4चा घन आहे, 216 हा 6चा घन आहे, 346 हा कशाचाच घन नाही. जर आपण पाहिलं तर 7चा घन 343 आहे, 46 नाही. 8 हा 2चा घन आहे. 2, 6, 4चा घन दिला, 346 ही संख्या कुठल्याही म्हणजे कशाचाच घन येत नाही, म्हणून विसंगत झाला आपला पुन्हा पर्याय क्रमांक तिसराच. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक पुढचा 4. गटात न बसणारा शब्द ओळखा. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड. सांगा आता. चला पटकन. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड. काय? भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे आशिया खंडामधले देश आहेत. कुठल्या? आशिया खंडामधले देश आहेत. इंग्लंड हा युरोप खंडामध्ये आहे. माहित आहे तुम्हाला? इंग्लंड काय आहे? युरोप खंडामध्ये आहे आणि बाकीचे वरचे 3 आशिया खंडामध्ये आहे, म्हणून विसंगत झालं. पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा. DWBYEVAX. तुम्ही मला लॉजिक सांगायची, उत्तर सांगताय पण उत्तरांसोबत लॉजिक पाहिजे. रेकॉर्डेड लेक्चर लवकरच बंद होऊन लाईव्ह लेक्चर चालू होईल जेव्हा आपला कॅमेरा येईल, पण तोपर्यंत हे महत्त्वाचे सेशन्स आहेत. एकही सेशन टाइमपास वाला नाही, लक्षात असू द्या. बघा, डी च्या विरुद्ध डब्ल्यू आहे, बी च्या विरुद्ध वाय आहे, ई च्या विरुद्ध बी आहे, पण ए च्या विरुद्ध एक्स आहे का? तर ए च्या विरुद्ध झेड आहे, सी च्या विरुद्ध एक्स आहे, म्हणून पर्याय बी विसंगत झाला. ए च्या विरुद्ध झेड आहे आणि सी च्या विरुद्ध एक्स आहे, म्हणजे ए झेड किंवा सी एक्स पाहिजे होतं, म्हणून ते विसंगत झालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील प्रश्नातील विजोड पद ओळखा. GIKBDFLNPRSU. GHIJK BCDEF LMNOP RSTU. बघा, GHIJK BCDEF LMNOP R नंतर STU. प्रत्येक पद 2-2-2 ने पुढे झाले, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये पद 1 आणि 2 ने पुढे गेलं, म्हणून विसंगत झालं. RSU त्या जागी काय पाहिजे होतं? RTV. याला काय म्हटलं जातं? विसंगत घटक ओळखा. अक्षर किंवा वर्ण, पण अक्षरच म्हणतात, वर्ण पण नाही म्हणून. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. गटात न बसणारी संख्या ओळखा. 48, 17, 26, 37. मग आता याच्यामध्ये पुन्हा समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या असं कुठलंच लॉजिक नाही लागत, कारण 48, 26 दोन्हीही समसंख्या आहेत. 17 आणि 37 दोन्हीही विषम संख्या आहे, मूळ संख्या पण आहे. मग आता हे लॉजिक लागतंय का आपलं? विषम संख्यांचं लॉजिक नाही, समसंख्यांचं लॉजिक नाही, मूळ संख्यांचं लॉजिक नाही. मग लॉजिक काय असणार? मग वर्गांचं लॉजिक वर जाऊयात. बघा, 7चा वर्ग वजा 1, 49 वजा 1, 48. 4चा वर्ग अधिक 1, 16 अधिक 1, 17. 5चा वर्ग अधिक 1, 25 अधिक 1, 26. 6चा वर्ग अधिक 1, 36 अधिक 1, 37. इथे काय पाहिजे होतं? 7चा वर्ग अधिक 1 म्हणजे 49 अधिक 1, 50 पाहिजे होतं.
सगळीकडे वर्ग अधिक 1 केलं, पण इथे वर्ग वजा 1 केलं, त्यामुळे विसंगत झालं. पर्याय क्रमांक पहिलाच 48. पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी सध्या आपली विजेता बॅच चालू आहे, ज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 महिने दररोज 4 तास या पद्धतीने सगळ्या विषयांचे अगदी बेसिक पासून लाईव्ह व्हिडिओ भेटतील. हेच व्हिडिओ वर्षभर तुमच्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात राहतील, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात. तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे PDF भेटणार आहे टॉपिक नुसार. प्रत्येक विषयाचे 2 असे टोटल 10 ई बुक आहेत. प्रत्येक महिन्याचे चालू घडामोडीचे मासिक देणार आहोत. 100 प्लस मॉक टेस्ट आहे आणि डाऊट सेशन आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय अशांनी आपलं ऍप डाउनलोड करा आणि आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा की फी किती आहे त्यासाठी. खूप म्हणजे खूप वेळा रिपीट होणार आपला हा पुढचा प्रश्न. विसंगत घटक ओळखा. मीटर, यार्ड, एकर, फरलॉंग यातलं वेगळं काय? मीटर, यार्ड, एकर, फरलॉंग. यार्ड, एकर आणि फरलॉंग हे काय आहे? जमीन मोजण्याचे एकक आहे. जमीन. आता ही जी PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये आतापर्यंतच्या सगळ्या PDF. मीटर काय आहे? लांबी मोजण्याचं एकक. लांबीचं एकक. म्हणून पर्याय कुठला विसंगत झाला? मीटर. पर्याय क्रमांक पहिलाच विसंगत. लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटेल की फरलॉंग काहीतरी वेगळा शब्द आहे तर विसंगत फरलॉंग द्यायचा, पण अजिबात नाही. यार्ड, एकर आणि फरलॉंग हे जमीन मोजण्याचे एकक आहे, तर मीटर हे लांबीचं एकक आहे, त्यामुळे विसंगत ते होणार. इथे ना हे चुकून आला प्रश्न, पण ठीक आहे. खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा. 38, 62, 76, 16. पुन्हा याच्यामध्ये लॉजिक काय आहे माझ्याकडनं नीट समजून घ्यायचं आहे. हा प्रश्न संख्या मालिकेत पाहिजे होता, पण तो टाकला नाही, म्हणून मी म्हटलं आपण इथे टाकूयात, कारण की त्याचं ऑलरेडी माझं रेकॉर्डिंग झालंय आणि ते तुम्ही पाहिलं पण आहात. पण मला हा प्रश्न घ्यायचाच होता, मग आता म्हटलं ठीक आहे यामध्ये घेऊन घेऊयात. पाहूयात आपण. कितीचा गॅप आहे? 3चा. पुढे कितीचा गॅप आहे? 6चा. त्याचा पुढचा 4चा. त्याच्या पुढचा 12चा. त्याच्या पुढे 24चा. त्याच्या पुढे 14चा झाला आणि त्याच्या पुढचा. आता इथे गडबड काय आहे ते बघायचंय. 13 म्हणजे 1 गुणिले 3, 3चा गॅप. 16 म्हणजे 1 गुणिले 6, 6चा गॅप. 22 म्हणजे 2 गुणिले 2, 4चा गॅप. 26 म्हणजे 6 दुने 12चा गॅप. 38, 8 त्रिक 24चा गॅप. 62, 6 दुने 12चा गॅप. 62 आणि 12 किती होतात? 74 होतात. बरोबर आहे. मग 74 म्हणजे 7 चोक 28चा गॅप. जर 74 मध्ये 28 मिळवल्यावर 102 होणार. म्हणजे 76च्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे होतं? 74 पाहिजे. मग ह्याच्यामधलं विसंगत कुठलं झालं? 76 ही संख्या. काय केलं? 1 गुणिले 3, 3चा गॅप. 1 गुणिले 6, 6चा गॅप. 2 गुणिले 2, 4चा गॅप. 6 दुने 12चा गॅप. 8 त्रिक 24चा गॅप. 6 दुने 12चा गॅप. मग 62 आणि 12 74 होतात. पुन्हा 7 चोक 28चा गॅप इथे पाहिजे. 74, 28, 102 होतात. मग काय सांगितलं तुम्हाला? 76च्या ऐवजी 74 पाहिजे, म्हणून विसंगत झालं 76. हे लॉजिक लक्षात असू द्या. नवीन आहे हा लॉजिकचा प्रश्न, पण याआधी आपण घेतला होता, पण परीक्षेला तो आलेला आहे. पुढच्या प्रश्नावर जायचं. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. रायगड, जंजिरा, प्रतापगड, सिंहगड. रायगड, जंजिरा, प्रतापगड, सिंहगड. सांगा. रायगड, प्रतापगड आणि सिंहगड सोडून जंजिरा काय आहे? सागरी म्हणजे समुद्रात आहे तो, त्याला काय म्हटलं जातं? सागरी किल्ले.
बाकी रायगड, प्रतापगड आणि सिंहगड हे काय आहे, जमिनीवर आहे, है ना. त्याच्या आजूबाजूला समुद्र आहेत का, नाही. पण जंजिराच्या आजूबाजूला समुद्र आहे, म्हणजे तो सागरी किल्ला झाला, जो समुद्रात आहे. बाकी रायगड, प्रतापगड आणि सिंहगड नाही, म्हणून ते विसंगत झालं. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. विसंगत घटक ओळखा. एक प्रश्न होमवर्कला ठेवलाय तुम्हाला. CBA, RQP, TUSONM. A नंतर B आहे, B नंतर C आहे, P नंतर Q आहे, Q नंतर R, S नंतर T, T नंतर U. पाहिजे होतं असं STU, पण झालं TUS. विसंगत झालं C. M नंतर N, N नंतर O. जर रिव्हर्स गेला तर C च्या आधी B, B च्या आधी A, R च्या आधी Q, Q च्या आधी P, T च्या आधी U, पण U च्या आधी T च्या आधी U आहे का, नाही. T च्या आधी S आहे, S च्या आधी R. जर असं गेलो तर इथे O च्या आधी N, N च्या आधी M. जर उलट जायचं ठरवलं तर T च्या आधी S आहे, A च्या जागी R, म्हणजे आता RST येणार किंवा STU येणार. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण. दिलेल्या पर्यायांमधील वेगळा शब्द ओळखा. मेरीगोल्ड, लिली, सफरचंद, कमळ. मेरीगोल्ड, लिली, सफरचंद, कमळ. मेरीगोल्ड म्हणजे झेंडू, लिली म्हणजे लिलीचं फूल, कमळ म्हणजे कमळ एक फूल. झेंडू म्हणजे मेरीगोल्ड, लिली आणि कमळ फूल आहे, सफरचंद एक फळ आहे. इतर फुलांची नावे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. घोडा, झेब्रा, वाघ आणि जिराफ. घोडा, झेब्रा, वाघ, जिराफ मधला विसंगत काय? झेब्रा, वाघ आणि जिराफ काय आहेत? रानटी प्राणी आहेत किंवा जंगली प्राणी आहेत, जे जंगलात राहतात. घोडा काय आहे? पाळीव प्राणी किंवा रानटी नाही म्हणत रे बाबा, पाळीव प्राणी आहे. बरोबर. घोडा पाळीव प्राणी आहे. झेब्रा, वाघ आणि जिराफ हे काय आहेत? जंगली प्राणी आहेत. अजून काय लॉजिक लागते का बघा बरं. अजून काय लॉजिक लागतंय सांगा मला. अजून एक लॉजिक आहे, खरंच आहे यामध्ये एक लॉजिक. कोण सांगेल मला? सांगा. सांगू? नक्की? बघा, घोडा, झेब्रा, जिराफ काय आहेत? शाकाहारी, जे फक्त गवत, पालेभाज्या किंवा असं म्हणजे जे मांसाहारी नाहीत. वाघ काय आहे? वाघ हा मांसाहारी प्राणी आहे, हो ना, जो शिकार करतो, आपल्याला माहित आहे. बाकी घोडा, झेब्रा आणि जिराफ यांना आपण म्हणू शकतो शाकाहारी प्राणी. ज्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हर्बीवरस म्हणतात. ठीक आहे. आता हे लॉजिक लक्षात ठेवाल. चला, मग आता मी दोन्ही पण लॉजिक बरोबर आहे अशा वेळेला काय करतो, ज्यांनी A आणि C मधनं उत्तर दिलंय त्यांना मार्क भेटतो किंवा प्रश्न बाद होऊन जातो. असं झालंय बरेचदा. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत, पण त्याआधी पोलीस भरती 2025 ची आपली जी बॅच आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ती तुम्हाला फक्त 1200 रुपयाला मिळणार आहे सगळ्या विषयांची, ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान
असे लेक्चर तुम्हाला भेटतील, ज्यामध्ये दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर असतील. आणि जर तुम्हाला प्रत्येकी विषयाची बॅच घ्यायची, जशी फक्त माझ्या विषयाची म्हणजे बुद्धिमत्ताची जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल, तर ती 599 ची बॅच तुम्हाला फक्त भेटत आहे 399 ला आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये. तर ज्यांना परचेस करायची असेल अशांनी ऍप डाउनलोड करा किंवा आपला जो ऑफिसचा नंबर आहे 8233007373 नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. पुढच्या प्रश्नाकडे वळते. 13, 17, 23, 63. 13, 17, 23 मूळ संख्या, 63 मूळ संख्या नाही. म्हणजे विसंगत काय झालं? पर्याय क्रमांक चौथा 63. 63 ला 3 ने भाग जातो ना. 13 ला जातो का नाही? 17 ला जातो का नाही? 23 ला जातो का नाही? गटात न बसू शकणारा पर्याय ओळखा. 17.6, 14.7, 15.4, 81. आता 17 ला जर 6 ने भागलंच आपण, 6 एके 6, 6 दुने 12, उरले किती रे? 13, 14, 15, 16, 17. पुन्हा 7 सकम 42 आणि 8 सकट 48. ठीक आहे, चला पॉइंट मध्ये जे उत्तर जाईल. 14 ला जर 7 ने भागलं, 7 दुने 14 याला. 15 ला जर 4 ने भागलं, 4 त्रिक 12, पॉइंट गेला. आणि 7 चोक 28. ठीक आहे. 81 ला जर 5 ने भागलं आपण, तर 5 एके 5, उरले 3, 5 सक 30 आणि 2. असा काहीतरी भाग जाईल. मी भागाकारामध्ये एकदम माहिर नाही आहे का? बुद्धिमत्ता शिकवते ना यार मी. सेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे. लाईकची संख्या मला तरी कमी दिसतीये, तुम्ही सांगा. बघा, आता जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला पॉइंट मध्ये उत्तर येते, पण पर्याय क्रमांक जो दुसरा आहे त्याला पूर्ण भाग गेला, म्हणजे विसंगत कुठला झाला? पर्याय दुसराच. असे पण लॉजिक असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी गटात न बसणारं पद कोणतं? 52, 91, 56, 65. हा खूपदा आलेला प्रश्न आहे. पुन्हा बघा, 13च्या पाढ्यामध्ये येतात का बघा. 13 चौक 52, 13 7 91 हे नाहीयेत, आणि 13 5 65. बाकीचे सगळे 13च्या पटीत आहे. 13 चौक 52, 13 7 91, 13 5 65, पण 56 हे 13च्या पटीत नसल्यामुळे विसंगत झालं. पर्याय क्रमांक तिसराच. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खूप वेळा विचारलेला प्रश्न. वीणा, सतार, सारंगी, बासरी. वीणा, सतार, सारंगी यात हे तिन्ही पण काय आहेत? तारवाद्य आहेत. तारवाद्य म्हणजे काय? ज्यांना समोर तारा असतात. गिटार पाहिलं ना, गिटारला पण समोर तारा असतात. तसं वीणा, सारंगीला आणि सतारला पण तारा असतात. बासरीला तार नसतात, म्हणून ते विसंगत झालं. इतर नाही लॉजिक लागत याला अजून काही. हे एकच आहे तारवाद्याचं लॉजिक. पुढच्या प्रश्नाकडे पाहते. व्यवस्थित बघा. पुढे दिलेल्या शब्द गटात बसणारा शब्द ओळखा. आतापर्यंत आपण काय पाहत होतो? विसंगत, म्हणजे दिलेल्या गटामध्ये विसंगत पर्याय कोणता? जो घटक बसत नाही. यामध्ये आपण बसणारा घटक पाहतो. बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर. ऑप्शन मध्ये आहे महात्मा गांधी, राम, विवेकानंद, गुरु नानक. मला उत्तर द्यायचे. घशाला माझ्या आराम भेटू द्या जरा. तुम्ही असं कधीतरी विचार करता का? पाहूयात. तर बघा, बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर आणि गुरु नानक हे काय आहेत? कोण सांगेल ह्याचं लॉजिक मला? पाहिलं तर धर्मसंस्थापक म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, चला.
पुढच्या प्रश्नावर जाऊयात. किंवा ते देव आहेत धर्मांचे असं म्हटलं तरी पण चालेल. विसंगत घटक ओळखा. 216, 1331, 729, 346. आता 216 दिसतंय, 1331 दिसतंय, 729 पण दिसतंय. याचा अर्थ ही घनसंख्या झाली. 216 6चा घन झाला, 1331 11चा घन झाला, 729 9चा घन झाला, पुन्हा 343. 346 कशाचाच घन नाही. 343 हा 7चा घन आहे, पण 46 नाही. त्यामुळे विसंगत पुन्हा झालंय. पर्याय क्रमांक 4. बघा घनांवर प्रश्न येतात. पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. विसंगत घटक ओळखा. BEH, HKN, TWN आणि MPS. आता तर लगेच कळतंय काय विसंगत आहे. B CDE FGH, H IJK, LMN, T UVW, XYZ पाहिजे होतं, त्यांनी तर Nच घेतलं. M NOP QRS, B CDE FGH, HIJK, LMN, TUVW यांच्यात मोठा गॅप झाला. MNOP QRS, WXYZ आणि वरचे म्हणजे 17चा गॅप झाला. हा खूपच जास्त गॅप होऊन गेला. सगळ्यांमध्ये 3-3चा गॅप होता. पर्याय क्रमांक 3 मध्ये W नंतर XYZ म्हणजे जवळजवळ 17चा गॅप झाला. 3 आणि 17 म्हणून विसंगत पर्याय तिसरा. 17 तिसरा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. विसंगत घटक ओळखा. 749 7, 981 9, 6366 आणि 4174. अशातला विसंगत कुठला? 7 आणि 7. 7 गुणिले 7 49 जे इथे मध्ये लिहिलं. 9 गुणिले 9 81 जे इथे मध्ये लिहिलं. 6 गुणिले 6 36 जे इथे मध्ये लिहिलं. मग 4 गुणिले 4 पाहिजे होतं 16 झालं 17 म्हणजे पर्याय झाला वेगळा. चौथाच. समजलं प्रत्येकाला? 7 7 49 9 9 81 6 6 36 4 4 16 पाहिजे होतं 17 दिलं त्यांनी म्हणून ते विसंगत झालं. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. विसंगत घटक ओळखा. ADGJ FILO EGSM KNQT QT A BCD EFG HIJ 3-3चा गॅप झाला. F GHI JKL MNO 3चा गॅप झाला. E FG HIJKL MNOP QRS 12चा गॅप. यार हा मागेच जाणार. MNOP QRS K LMN OPQ RST. बघा पुन्हा सगळीकडे 3-3चा गॅप होता. पर्याय क्रमांक 3 मध्ये गॅप बदलला. EFGH IJK LMN असं पाहिजे होतं पण वेगळंच दिलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सेशनला मात्र लाईक होत राहिले पाहिजे. तूर ज्वारी गहू बाजरी विसंगत घटक ओळखा. ज्वारी गहू आणि बाजरी हे काय आहेत? तृणधान्य आहेत. तूर काय आहे? कडधान्य आहे. तुम्ही डाळ म्हणू शकता पण तूर हे एक कडधान्य आहे. बाकीचे सगळे काय आहेत? तृणधान्य आहेत म्हणून ते झाले विसंगत. विसंगत घटक ओळखा. इंदोर कानपूर चेन्नई अहमदाबाद. इंदोर कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. कानपूर कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. अहमदाबाद कुठे आहे? गुजरातमध्ये. चेन्नई आहे तमिळनाडूमध्ये. पण चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे म्हणून हे विसंगत झालं. समजलंय काय काय सांगितलं? इंदोर मध्य प्रदेश
मध्य प्रदेशामधलं एक शहर आहे, बरोबर. कानपूर उत्तर प्रदेश मधलं एक शहर आहे. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे, बरोबर. आणि गुजरात हे अहमदाबाद हे गुजरात मधलं शहर आहे. म्हणून ते राजधानी असल्यामुळे विसंगत झालं. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. विसंगत घटक ओळखा. EVFUGTIP. पुन्हा ABCD काढा पटापटा पटापटा. E च्या विरुद्ध V आहे, F च्या विरुद्ध U आहे, G च्या विरुद्ध T आहे, I च्या विरुद्ध R आहे, I च्या विरुद्ध R आहे किंवा K च्या विरुद्ध P आहे. म्हणून विसंगत झालं. पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. G7, K11, O15, S21. आपल्याला माहिती आहे G हा 7 वरच आहे, K 11 वर आहे, O 15 वर आहे, S 19 वर नसून 21 वर नाही. म्हणजे विसंगत पर्याय 4 झाला. G 7 वर, K 11 वर, O 15 वर, S 19 वर. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. बरेच प्रश्न आहेत रे अजून. ठीक आहे. 6, 4, 5, 2, 3, 8, 2, 5, 1, 4, 5, 4, 8, 2, 1, 2, 9, 8, 21. विसंगत घटक ओळखा. जेव्हा मोठे मोठे प्रश्न असतात तेव्हा यात त्यांच्यामध्ये वर्ग दिला असतो. आता याच्यात वर्ग वगैरे काही नाही, म्हणजे आपल्याला ह्यांची बेरीज करायची. 6 4 10, 5 15, 17, 3 20, 8 2 10, 5 15, 16, 4 20, 5 4 9, 8 17, 18 19, 1 20, 2 अधिक 9 अधिक 8 19, 20 21 22 होतात वाटतं, है ना. 8 2 10 2 22. सगळ्यांची बेरीज 20 20 20 झाली. पर्याय क्रमांक 4 ची बेरीज 22 झाली. म्हणून ते विसंगत झालं. मोठे अंक असले की लक्षात ठेवायचं लॉजिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न शांततेत व्यवस्थित बघायचं. शांततेत व्यवस्थित नाही, मस्त बघा. विसंगत घटक ओळखा. 40 50 32 18. आता तुम्ही म्हणा मॅडम सगळ्यात समसंख्या आहेत, वर्गाचं काही आसपास आहे का? तर हो आहे. 5 चा वर्ग 25, 25 दुने 50, 4 चा वर्ग 16, 16 दुने 32, 9 चा वर्ग 3 चा वर्ग 9, 9 दुने 18, 40 20. 20 कशाचाच वर्ग नाहीये, बरोबर. 3 चा वर्ग त्याची दुप्पट, 4 चा वर्गाची दुप्पट, 5 च्या वर्गाची दुप्पट, पण 40 चा अर्धा जर 20 केलं तर 20 हा कशाचाच वर्ग संख्या नाही, म्हणून ते जमत नाही. प्रश्न वेगळे आहेत. मला सेशनला लाईक खूप पाहिजे. तुमच्या समोर वेगवेगळे प्रश्न घेऊन आले एकदम मोठ्या मुश्किलने. लाईक नाही केलं ना तर लक्षात ठेवा. आणि कमेंट पण पाहिजे. विसंगत घटक ओळखा. कार, जीप, मोटरसायकल, विमान. कार, जीप, मोटरसायकल रस्त्यावरून धावणारे वाहन आहे. विमान हवेतून जातं. लॉजिक पण लिहून देते घ्या. पुढचा प्रश्न. विसंगत घटक ओळखा. ढाका, नवी दिल्ली, भूतान, काठमांडू. ढाका कोणाची राजधानी आहे? बांगलादेशची. बांगलादेश या देशाची राजधानी. नवी दिल्ली भारत या देशाची राजधानी. काठमांडू नेपाळ या देशाची राजधानी. भूतान एक राष्ट्र आहे, हा ना, देश आहे, म्हणून ते विसंगत झालं. किंवा बाकीचे शहर आहेत असं म्हटलं तरी चालेल. भूतान एक देश किंवा राष्ट्र आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. चला. अरे यार, विसंगत घटक ओळखा. 41 73 61 81. 41 73 61 मूळ संख्या आहे. 81 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 9 चा वर्ग आहे. बाकीच्या या मूळ संख्या आहेत की नाही तुम्ही मला सांगायचं. आहेत रे, एवढा नका विचार करू. ज्यांना बॅच पाहिजे ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. पुढच्या प्रश्नावर हा झालाय का रे? काय माहिती, असं का वाटतं मला की हा प्रश्न झाला. ठीक आहे, चला सोडा.
विसंगत घटक ओळखा. BEHKGJMPLORUORTW. B CDE FGH IJK GHIJ KLM NOP LMNO PQR STU OPQR STUVW. तीन 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 तीनचा गॅप इथे 3 2 3 चा बघा. OPQR STUVW. विसंगत झालं. पर्याय क्रमांक 4 डी. पुढे जाऊयात. बीजिंग, कॅनबेरा, न्यूयॉर्क, ढाका. कोण कशाची राजधानी आहे मला सांगा. का कोण कशाचं शहर आहे मला ते सांगितलं तरी पण चालेल, मला नाही माहिती. बीजिंग कशाची राजधानी आहे? चीन या देशाची. कॅनबेरा कशाची राजधानी आहे? ऑस्ट्रेलिया या देशाची. माहितीये का तुम्हाला? न्यूयॉर्क एक शहर आहे आणि ढाका बांगलादेश या देशाची राजधानी आहे. म्हणून विसंगत काय झालं? पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क. कारण बाकी सगळ्या त्या देशाच्या राजधानी आहेत, पण न्यूयॉर्क एक शहर आहे, ती राजधानी नाहीये. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. विसंगत घटक ओळखा. इंदू, शशी, सिंधू, सोम. इंदू, शशी, सिंधू, सोम मधलं विसंगत झालं सिंधू. बाकीचे काय आहेत? इतर चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. इंदू, शशी आणि सोम हे चंद्राचे समानार्थी शब्द. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. विसंगत घटक ओळखा. 47 37 83 29. विषम 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 विषम. मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या नाही. बरं, आता याच्यात लॉजिक काय आहे नीट बघायचं. 4 आणि 7 7 8 9 10 11. 3 आणि 7 10. 8 आणि 3 11. 2 आणि 9 11. सगळ्यांची बेरीज 11 होते. पर्याय क्रमांक 2. जे 37 त्यांची बेरीज झाली 6, म्हणून ते झालं विसंगत. आजचा शेवटचा प्रश्न आहे. विसंगत घटक ओळखा. 0 8 35 50 यातलं वेगळं काय? तर 1चा वर्ग वजा 1 0. 3चा वर्ग वजा 1 9 वजा 1 8. 6चा वर्ग वजा 1 36 वजा 1 35. 7चा वर्ग वजा 1 पाहिजे होतं. 49 वजा 1 48 पाहिजे होतं, पण त्यांनी 7चा वर्ग अधिक 1 केलं. 49 अधिक 1 50 केलं, म्हणून विसंगत झालं. पर्याय 4. आता तुम्हाला होमवर्कच्या प्रश्नासाठी मी एक प्रश्न ठेवलेला आहे राखीव, तो तुमच्या समोर दाखवते. खालील गटातील विसंगत शब्द ओळखा. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, ईमेल यामधलं विसंगत घटक कोणता? मला कमेंट मध्ये सांगायचं विथ स्पष्टीकरण पाहिजे. ओके, आज थांबते. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. उद्या भेटूयात 11 वाजता असे छान छान प्रश्न घेऊन एका वेगळ्या टॉपिकचे PYQ. ठीक आहे, चला. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. लाईक मला जास्तीत जास्त पाहिजेत लेक्चरला, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. तुमच्यासाठी PDF सेव्ह करून ठेवते, म्हणजे तुम्ही ती PDF पुन्हा एकदा अभ्यासू शकता आपल्या टिक्कर मराठीच्या ऍप वरून. वर्गीकरणाचं झालं आपलं, बरोबर आहे. चलो, जय हिंद. अभ्यास करा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारत चला, संतुष्ट व्हाल, म्हणजे मी कधीतरी उत्तर देईल. लवकरच लाईव्ह भेटू. चलो, बाय.